शंकर महाराज म्हणजे कोण? आणि स्वामी समर्थ म्हणलं की शंकर महाराजांचं नाव येतच, पण खूप जणांना कदाचित शंकर महाराज म्हणजे नेमके कोण असं माहीत नसेल. तर हाच प्रश्न मला मुद्दामून विचारायचा आहे की इतक्या वर्षाच्या या तुमच्या सहवासानंतर अगदी तुमच्या हृदयापासून मी तुम्हाला विचारलं की शंकर महाराज म्हणजे कोण, तर काय उत्तर द्याल तुम्ही? शंकर महाराज हे कैलासपती आहेत. असं आहे की कलियुगातला शंकराचा फिजिकल फॉर्म मधला अवतार म्हणजे शंकर महाराज आहेत. शंकर महाराजांचा जन्म हा नाशिक जिल्ह्यात नाशिक जिल्ह्यामध्ये अंतापूर जे गाव आहे तिथं दावल मल्लिक डोंगरावरती झाला. त्याची स्टोरी सगळ्यांना माहिती आहे, पण मी थोडक्यात सांगतो की चिमणाजी नावाचं दाम्पत्य त्या गावात राहायचं. शंकराचे खूप मोठे भक्त होते. त्यांच्या स्वप्नामध्ये शंकर आले आणि त्यांना काय होतं की त्यांना मूल नव्हतं. तर त्यावेळेस शंकर त्यांच्या स्वप्नामध्ये आले आणि भगवान शंकरांनी त्यांना सांगितलं की दावल मल्लिक डोंगरावर तुम्ही जावा आणि तिथं जे बाळ असेल ते घरी आणा आणि त्याचं तुम्ही संगोपन करा. तर पहिल्या दिवशी ते गेले आणि तिथं गेल्यावरती तिथं 2 वाघ होते, नागांच्या भोवती ते बाळ होतं. ते दाम्पत्य घाबरलं आणि परत आले. दुसऱ्या दिवशी परत स्वप्नात शंकरजी त्यांच्या गेले आणि सांगितलं की अरे तुम्ही गेले नाहीत, आणलं नाहीत. ते म्हणले अहो तिथं वाघ होते, नाग होते. त्यांनी सांगितलं कुठलंही बाळ असं जर ठेवलं तर कोणी घेऊन जाईल, तुम्ही जावा आणि घेऊन या. ते उठून घेऊन आले आणि त्यांचं महाराजांचं संगोपन चिमणाजी दाम्पत्यांनी केलं. आणि महाराजांनी अनेक लीला त्या गावात राहून केल्या. वयाच्या 8व्या वर्षी महाराजांनी स्वतःच्या आईला आशीर्वाद दिले की तुला जुळं मूल होईल आणि महाराज पुढं भ्रमंतीला निघून गेले. अशी महाराजांची कथा आहे. महाराजांनी समाधी जी घेतली ही 28 एप्रिल 1947 रोजी आपले धनकवडी इथे महाराजांनी समाधी घेतली. तिकडं त्यावेळी सगळे ती जी जागा आहे महाराजांची ही सुद्धा त्यांनीच निवडली समाधीसाठी. महाराजांनी तिकडे निवडली आणि महाराजांनी तिथे मालपाणी नावाचे ग्रस्त आहेत, म्हणजे त्यांची जी जागा होती ती त्यांनी निवडून त्या ठिकाणी समाधी घेतली. तर महाराजांनी अशा अनेक लीला केल्यात, म्हणजे समाजासाठी, गोरगरिबांसाठी खूप खूप अशा लीला आहेत महाराजांच्या. आणि त्याचा फायदा आज पण आणि अनुभव आज पण बरेच भक्त घेतात.